नमस्ते सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावत्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रमाय तां भवतां नमामि परमं शिवाय। वामसंपृक्तो वागवतप्रतिपत्तये जगदत्पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करू। भक्तांचं आणि देवांचं जोड हे अनंत काळापासून आलेले हे परंपरा आहे। आणि या भक्तांचा आणि देवांचा जोड लावणारे संत आणि सद्गुरू माध्यम ठरतात। संत दर्शनीय लाभ पद्मनाभ जोडियेला असं म्हणून संप्रदायामध्ये सांगितलेले आहे। संतांमुळे जोड देवांचा लागतो। देवांचा परिचय करून देणारे, देवाचा ओळख करून देणारे माध्यम कोणती आहे? तो गुरुमाऊली आहे आणि किंवा संत आहे। संतांना आणि गुरूंना काय फरक आहे? तर अण्णा बसवांना एक ठिकाणी सांगितलं, एक एक वस्तू निर्माण करायचा असेल तर, वस्तूचा शोभा वाढवायचा असेल, त्या वस्तू डायरेक्ट वापरता येत नाही। प्रक्रिया केल्याशिवाय त्या वस्तूचं किंमत होत नाही, शोभा देत नाही। श्रृंगार वेगळा आहे, सोनं वेगळं आहे। सुवर्णात नग नगिते सुवर्ण, तैसेचे अभिन्न जीव शिव। बघा किती सुंदर सांगितलं। श्रृंगार वेगळं आणि सोनं वेगळं। श्रृंगार करण्याकरता सोनाराजवळ घेऊन जातो। तुमच्या जवळ सोनं आहे, श्रृंगार नाही। त्याला श्रृंगार करायचा असेल तर कोणाजवळ जातो? सोनाराजवळ जातो। सोनार काय करतो? सोन्याला श्रृंगार करतो। भोकरला एक लग्न होतं। मला प्रवचन करण्यासाठी सांगितले। बरेचसे गुरु महाराज आले होते। तुम्हीच बोला तुम्हीच बोला म्हणून सगळे गुरु महाराज, वेळ नसल्यामुळं मलाच दिले। आणि त्यांच्या जो आडनाव जे काय म्हणतात तुम्ही, सरनेम, एकांच्या सरनेम सोनटक्के होतं, एकाचा सरनेम श्रृंगारे होते। सोनटक्के आणि श्रृंगारे। आता मंगलसांगीचे जे येतात ना, त्यांचे सोयरे येते। मी म्हटलं चान्स भेटलं हे बोलल्याचे। एक सोना आहे, एक श्रृंगार आहे। दोघांचा या ठिकाणी जोड लागलेले आहे। त्यांच्या शोभा बघायचा काय या ठिकाणी शिवा नाही म्हणून असं दोनच गोष्टी बोललं। आणि हे जोड असा लागलेले आहे, इथं सोनं आणि
श्रृंगार. त्या प्रकारे हे जोड कोण लावले ते सोनं आणि श्रृंगार्याचं. सोनटक्के आणि श्रृंगारे हे दोघांचं जोड लावले कोण? तो आहे सोनार. सोनार म्हणजे कोण? मध्यस्थी राहते तर बघा, ते लग्न लावणारे महाराज लोक. त्या महाराजाला इकडे बोलितात, काय म्हटले महाराज, आमच्या सोयरे काय म्हणत होते, तिकडचं इथं येऊन सांगण्यासाठी त्याला पैसे, आणि इकडून जाऊन तिथं सांगण्यासाठी त्याला पैसे. तिथं आपुलकी बघा, त्याला एवढा जेव घालतात, एवढा उपचार करतात, पण ते मध्यस्थी की माणसाला आमच्या सोयरे काय म्हणलेत. बोलतो की तुम्हाला गडबड काय तर आता आलो, हो दे की शिस्त, सगळं शिस्त झाल्यावर बोलू. जोपर्यंत लग्न लागणार नाही तोपर्यंत मध्यस्थिकी असलेल्या व्यक्तीचा त्याचा आनंद काही सांगता येत नाही. दोनोकडे त्याला लुटता येते, म्हणजे आनंद घेता येते. त्या प्रकारे ज्यावेळे सावधान समय होऊन गेलं, सावधान समय होऊन गेलं, नंतर तुम्हाला गोड गोड बोलतात का त्या महाराजाला? लग्न लागल्याबरोबर महाराज कुठे की काही की पत्ताच नाही. आम्ही पहिले येताना आम्ही काय करतो, मोठ्या दरवाजाने येतो, जाताना दुसऱ्या दरवाजाने निघून जातो. दुसरं एक छोटं राहते, तिकडून तिकडे. येताना सत्कार भयानक राहते, जाताना काय सत्कार करत घेऊन जातात का? नाही, आमचं काम संपलं. त्या प्रकारे जोड लावून देतात गुरुमाऊली संत. दोघांचा जोड लावल्यानंतर साधना करत आपल्याला त्या ठिकाणी राहायचं असतं. त्या प्रकारे काल तुम्हाला आम्ही सांगितलं, हे भक्ती निर्माण करणारे जे नारदजी, नारद भक्ती सूत्र म्हटलेले 84 सूत्र आहेत, नारद भक्ती सूत्र. भगवत चिंतन करत भगवंताबद्दल प्रेम निर्माण करणे. ज्यावेळे मुलाला बघून आल्यानंतर कसा आहे हो मुलगा, नंबर 1 आहे. नंबर 1 म्हणजे काय? बघायला नंबर 1 आहे काय, वागायला नंबर 1 आहे? काहीतरी गडबड गोंधळ? एकदम छान आहे. काय फक्त चेहरा बघून आपण लग्न ठरवितो? काय काय विचार करतो आपण? जमीन किती आहे, घर किती आहे, त्यांचे वाहन किती आहेत, बॅकग्राऊंडचं हे व्यवहार बघतो. तेवढंच नसून नंतर त्यांच्या आचार विचाराकडे लक्ष ठेवतो. नंतर नोकरी आहे किंवा ते बघतो. सर्व गोष्टी पटवून सांगणारा एक व्यक्ती असते, त्यांच्या तारीफ करून सांगणारे. त्यांच्याजवळ ते आहे किंवा नाही ते गोष्ट वेगळी, परंतु ते तारीफ ऐकून 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 तयार होऊन जातात. परंतु तो तारीफ करणारा खोटा बोलतो, खरा बोलतो, काही सांगता येत नाही. परंतु या ठिकाणी
जो ईश्वर आहे, परमपिता परमात्मा आहे, शंभू भगवान आहे, त्यांचा जो गुणगान या ठिकाणी तारीफ करणारा व्यक्ती कमी पडतो, त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या गुणगान असते. हे गुणगान ऐकून 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 भक्तांच्या मनामध्ये भक्ती जागृत होते. त्या भक्तीचा बीज पडल्यानंतर ते बीज विकास होत जाते. तदनंतर मजबूत होणारा वृक्ष ढगमळ होणार नाही. वारा सुटलं तरी बी काय होणार नाही, पाऊस पडलं तरी बी काय होणार नाही, कारण मजबूत झालेले आहेत. त्या प्रकारे भक्ती करणारा भक्त प्रल्हादाचा भक्ती काल तुम्ही ऐकून आहात. आणि त्या जयंती उत्साहाचं साजरी करून आज शेळगावची सर्व माता मंडळी आणि हनुमंतराव पटेल तिकडचा कार्यक्रम आटपून इकडचा शोभा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती त्यांच्या लाभलेली आहे. सजीव देव आवडतो, निर्जीव देव आवडत नाही, जड आम्हाला आवडत नाही. लटीची खांब बी आहे, बराच दिवसांपासून ते उभं आहे. बाजूला एक झाड लावलेले आहे. लाईटीचे खांब आणि झाड तेवढंच आहेत का? लाईटीचे खांब तेवढंच आहे, वाढले का त्याच? बाजू असलेले झाड त्याच्यापेक्षा उंच होऊन गेले. कस काय? ते बी दोन वाढायला पाहिजे होता ना. ते बी पुरलेलेच आहे, हे बी पुरलेलेच आहे. हा, कस काय वाढले नाही ते खांब? ते जड आहे, निर्जीव आहे, हे सजीव आहे. हे फळ देतो, खांबा काही फळ देत नाही, त्याचं काही वाढ होत नाही. म्हणून त्या ठिकाणी देव आहे, नरसिंहा बसू नये. परंतु नरसिंह बोलत नाही. यात्रा उत्सव, जयंती उत्सव त्यांच्या नावाने त्या ठिकाणी आपण केलो. परंतु आपल्या अंतःकरणात असलेले, त्यांच्या प्रती असलेले जो भक्ती विकास होण्यासाठी त्याच्या समोर बसल्यानंतर आमचा विकास होत नाही. किती दिवस बसलं तरी बी तेवढंच राहणार आहे. परंतु त्या देवाच्या भक्ती आपल्या जवळ विकास होण्यासाठी शेळगाव सोडून तमलूरला महाराजाजवळ आल्याशिवाय त्यांच्या भक्ती विकास होत नाही. पटेल साहेब सुन रहे की नाही? तो गुरु महाराज हे सजीव आहे, जड नाही, चेतना आहे. म्हणून हे चेतनाला जास्त महत्व दिले. अनेक संत लोक म्हणून एक एक वस्तू आपण घेतो आणि त्याचे वैभव वाढवितो. बरेचशे वेळ तुम्हाला बोललेले आहे, तरी सुद्धा ही वेळ आल्यामुळे ते मला सांगणं जरुरी आहे. एक वस्तू घेतल्याशिवाय एक नवीन वस्तू त्या ठिकाणी निर्माण करता येत नाही. माती असल्याशिवाय मडकं होत नाही. सोनं असल्याशिवाय दागिना होत नाही.
हा, सोनं द्यावं लागते सोनारला, त्यावेळेस दागिना. हा, सोनं एक आहे, एक 5 तोळा सोनं दिला समजा तुम्ही त्याला, त्याने म्हणत दागिना करा. काय काय दागिना करावा लागते तुम्ही सांगितल्याशिवाय त्यानं करणार आहे का? हा, काय काय करावं लागते? नाकातलं करावं लागते, कानातलं करावं लागते, गळ्यातलं करावं लागते, हातातलं करावं लागते, डोक्यातलं करावं लागते. हा, खाली गेली की पांढरं, हा, वरी गेली की सोनं. इथून सोनं टाकतो, खालून पांढरं टाकतो, पायाला सोनं घालत नाही. इथूनच वर, म्हणजे आपलं वैभव इथूनच आहे, खालून आपलं वैभव नाही. तर त्याचे ते वेगळे वेगळे नाव दिलं. आहे सोनं एक, नाव वेगळं वेगळं. हे इथं ठेवणारे नाव वेगळंच आहे, इथं ठेवणारे नाव वेगळंच आहे. कोणता देव येतो म्हटलं त्यावेळी तुम्हाला नाव सांगावं लागतं. तसं माती असल्याशिवाय मडकं होत नाही, सोनं असल्याशिवाय शृंगार होत नाही. त्या प्रकारे देवाचा मार्ग शोधायचा असेल, गुरुशिवाय ते आपल्याला मार्ग सापडत नाही. देवाचा मार्ग, देव सापडत नाही, देवाचा मार्ग सापडतो. कुठं? कुठं? गुरुकडे. आम्हाला देवालाच भेटायचं आहे. गुरुचा मार्ग तर आम्हाला सापडणार आहे. गुरुचा मार्ग गुरुमाऊली तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला डायरेक्ट देवालाच भेटायचं आहे. देवालाच भेटायचं असेल तर कोणाला भेटावं लागते? देवाला भेटायचे की नाही? देवाचा मार्ग पाहिजे की काय देवच पाहिजे? पहिले मार्ग पाहिजे, नंतर भेट होते. बरोबर आहे. पहिला शळगावून तमलोरला येण्याचा मार्ग दाखविणारे पाहिजे. माहिती असलं तर प्रश्न नाही. आता नवीन माणसं कोणी आले समजा, आता इथं नारायण खेडून कुठं तर आले, त्याने तमलोर कसं जावं लागते, कसं जावं लागते विचारत 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 आखरी तमलोर पर्यंत येऊन पोहोचले. तमलोरला येऊन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ते आपले गुरु महाराज ते भगवा कपडा घालत नव्हते, ते पांढरा कपडा घालायचे. त्या प्रकारे अनेक पांढरा कपडा टाकणारे तिथं महाराज लोक राहायचे. तर नवीन येणारे जे माणूस त्या महाराजाला बघितला नाही समजा, आता कोणाला म्हणून जाऊन तिथं भेटाव? महाराज कोण आहे कसं ओळखाव? सगळे पांढरा कपडा घालून बसलेले, एक सारखंच. त्याच्यात बाजूला बसलेले काही माणसाला तिथे विचारतात, त्याच्यात महाराज कोण आहेत? मला कळलं गेले कोण आहेत महाराज. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो, काळजी करू नका, दाखवतो. कार्यक्रम हो दे, आरती हो दे, ऑटोमॅटिक तुम्हाला कळते.
सर्व उठले, ते महाराजांचं दर्शन घेऊ लागले. थोडा लक्षात आला, हा हेच महाराज असेल. त्यांनी, हेच का हो महाराज? हा तेच महाराज आहेत. कोणीतरी त्यांना डायरेक्ट भेट घालून दिले. शिवपथवनु अरिवडे गुरुपथवे मदलो. गुरुमाऊली त्यांना मार्ग दाखवितात, परंतु डायरेक्ट आम्हाला देवालाच भेटायचं असेल तर कोणाला भेटावं लागेल? कूडल संगम देवन अरिवडे शरणर संगवे मोदले. अनुभवी जो लोक आहे ना, माऊलीकडून जे अनुभव घेतलेले आहे ते चर्चा करू लागलेले आहे, त्यांचे गुणगान करू लागलेले आहे, त्यांच्या लीला त्या ठिकाणी उद्गार करू लागलेले आहेत. त्यावेळे तुमच्या लक्षात येतात देव म्हणजे काय आहे. ज्या ठिकाणी देवाबद्दल चर्चा होतो, त्यांच्या गुणगान होतो, त्यांच्या जवळ जाऊन भेटल्यानंतर देवाचं दर्शन ऑटोमॅटिक होतं. शरणर संगवे मदलो. म्हणून तशा प्रकारे ज्या ठिकाणी असा संघ सत्संग चालू आहे, संतांचा समावेश आहे, त्या ठिकाणी जाऊन बसणे. म्हणून तुकोबराय म्हणतात, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. देवाला बी गरज नाही, देवाच्या संतांच्या संग पाहिजे असेल तर ऑटोमॅटिक देव भेटत राहणार आहे. म्हणून हे सर्व वैभवापासून देव मिळतो हे चुकीचं गोष्ट आहे. वैभवापासून कधीही देव मिळत नाही. वैभव बाजूला सारल्याशिवाय देवाचा दर्शन होत नाही. आणि हे जे वेळ आणि हे जे समय आम्हाला देवाने तेल वाती भरून दिवा लावून पाठवून दिलेले आहे. जोपर्यंत दिवा जळत राहणार आहे तोपर्यंत आपल्या साध्य करून घ्यायचं. एक उदाहरण देतो तुम्हाला तर लक्षात येईल. जंगलात सेंटर पॉइंट मध्ये, जंगलमध्ये मी सुद्धा 1-2 वर्ष जंगलात होतो. त्यावेळेला वीरप्पन म्हणून एक मोठा डाकू होतं. वीरप्पन ऐकलं असेल तुम्ही. वीरप्पन चंदन तस्करी, चंदनाचा तस्करी होता तो. पोलीस लोक थर्र कापायचं त्यांना, एवढा डेंजर व्यक्ती. म्हैसूरची पलीकडे एक मोठा जंगल आहे. त्या जंगलमध्ये त्यांचा वास. त्या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर, त्या मंदिरामध्ये काही दिवस माझं त्या ठिकाणी वास होतं. ते डाकू लोक येऊन भेटून बोलून जायचं. त्या प्रकारे त्या जंगलात जो वाट आहे त्या वाटामध्ये एक झोपडी घालून महाराज त्या ठिकाणी राहत होते. त्या वाटात जाणारे येणारे दिवसात तेवढं काही प्रॉब्लेम नव्हतं. एक व्यक्ती अचानक 4-5 वाजता दिवस मावळत असताना त्यांनी आले, थकलेले होतं. महाराजांच्या जवळ भेट घेतले. माऊली, मी फार लांबून थकून आलो, थोडं पाणी असलं तर पाणी पाजवा. महाराज म्हणाले, आता मी गरमागरम प्रसाद तयार केलेले आहेत, थोडं जेवण बी कर, पाणी बी घे, असं म्हणून महाराज त्यांचे उपचार केले. महाराज म्हणाले, आता तू जाऊ नको बेटा,
आज मुक्काम कर, कारण खतरनाक जंगल आहे. वाघ, मोठे मोठे क्रूर प्राणी, विषारी प्राणी तुला आढळतात. कधी काय सांगता येत नाही काय होतो, त्याकरता तू आज इथं मुक्काम कर. नाही नाही आप्पाजी, मला अर्जंट जावं लागते, माझा वाट बघू लागलेत, अर्जंट काम आहे, मला जावंच लागते. तो हट्ट धरला. पुष्कळ सांगितलं तरी सुद्धा तो ऐकायला तयार नाही. आखरी गुरु माऊली, कारण माऊलीचा भावनाच तसं असतो. सर्वांचा भला, सर्वांचं कल्याण, सर्वांचा मंगलमय विचार माऊलीचा असतात. त्यांचा जीव कसं वाचवायचं हे तर शक्य नाही, हे घराला पोहोचू शकत नाही, हे महाराजांना कळालं. तरी सुद्धा एक उपाय माऊलीला लक्षात आला. एक उपाय, काय उपाय सुचलं तर त्यांच्याकडं एक 3-4 किलोमीटर जे जंगल होते, एक 5 किलोमीटर इथून शेवाळापर्यंत समजून या, तेवढा जंगल ओलांडून जायचं. त्यावेळी त्यांनी काय केले, त्यांच्याकडे काही तेल होतं. आमच्या लक्ष्मण शिवरात्रीला कसं मशाल घेऊन जातात ना, मशाल, पहिले मशाल घेऊन जात होते, आता काही मशाल नाही, बॅटरी. ते बॅटरी बी कव कव संपून जाते, ते चार्जर. जोपर्यंत चार्जिंग आहे तोपर्यंत आम्हाला मस्त, काय नो टेन्शन, नो प्रॉब्लेम, आरामशीर जातो. चार्जिंग संपले की अंधार पडतो, लिहायला अवघड होते. तर गाव आहे, तुम्हाला दुसरा चार्जर तुम्ही जवळ घेता किंवा कोणाजवळ तर मागून घेता. त्या जंगलमध्ये कसं मागा. त्याने विचार केला, हे बघा माझ्याकडे एक अर्धा किलो तेल आहे, एक मशाल देतो तुला, हे तेल टाकायचं, मशाल घ्यायचं, जोपर्यंत तुझ्या हातामध्ये हे मशाल राहणार आहे तोपर्यंत कुठलेही प्राणी तुला काही करणार नाही, तुझा जवळ येणार नाही. परंतु एक लक्षात ठेव, फक्त चलायचं, रुकायचं नाही. न रुकता न थकता तुला लवकरात लवकर तुला जावंच लागते. तू थांबलास ना काय होते, तू तिथं पोहोचणार नाही, तुझं जीव राहणार नाही. माझ्याकडे एवढा मी सेवा तुला करू शकतो. ठीक आहे माऊली, तुमचा उपकार मी कधी विसरणार नाही म्हटलं. ते घेतलं. काय घेतलं, एक हातामध्ये मशाल, एक हातामध्ये तेल. 1-2 किलोमीटर तो गेला असेल. जाता जाता वाटामध्ये एक हंडा सापडला. कशाची, सोन्याचा हंडा सापडला. त्याने म्हटलं ह्याच्यामध्ये काय आहे बघू. उघडून बघतो, सोन्याचा हंडा भरलेले. काय मोठं नव्हतं ते, थोडं एवढं होतं. मशाल तिथं पुरून ठेवलं. महाराज काय म्हटले होते, थांबू नको म्हटले होते. एवढा मोठा घटोडा भेटल्यावर पुढे कसं जायचं. सगळे लोक ह्याच्यासाठी मरमर करतात, रात्रंदिवस तळमळ, या धनासाठी. धनच माझा समोर आल्यावर सोडून कसं जायचं. विचार केला, लावला तिथं, तेल टाकत राहिला. नंतर तो विचार केला, वरचा झक्कन काढून बघितो, चमचम चमकू लागलेले आहे. त्याने विचार केला, कितीही बघूत. मग तिकडे घेऊन जाऊन बघायचं होतं, इथंच बघायचं का, इथंच बघूत म्हणून म्हटला. 1 2 3 4 5 6 7 8 9 मोजत राहिलं तिथं, गिनती करत. कधी बघाव कधी गिनती करावं, कधी बघाव कधी गिनती करावं.
हातामध्ये नोट सापडल्याबरोबर पहिलं मोजून घेतो माणूस, आता किती आहे बघून घेतो आत्ताच, घरी गेल्यावर गडबड नको. तर 999 होत ते. त्याला वाटलं गिनती करण्यामध्ये गडबड झाला असेल. अजून एकदा मोजूत, महाराजाचं गोष्ट विचारलं, अजून 1 2 3 4, आता 1001 झाले. अरे तर काहीतरी गडबड आहे, अजून एकदा मोजूत म्हटलं. त्या गिनती करण्यामध्ये तेल संपून गेलं. तेल संपला, दिवा विजला, वाघ आले, खाऊन गेले. आता तुमच्याकडे वळतो. आता ते कथा होत तसा आमच्या बी कथा तसंच आहे. जोपर्यंत हे दिवा आहे तोपर्यंत आम्ही काय करू लागलो, गिनती करण्यामध्येच, मोजण्यामध्येच, मजा करण्यामध्येच. त्या वाटावर कोणी जायला तयारच नाही. मार्ग निक्का मनमत मारी तासे हाका. माऊली म्हणतात निक्का मार्गाला लवकर लवकर निघ. श्वास दररोज उंदिरासारखा कातरू लागलेले आहेत. आयुष्य रूपी जो आहे ना ते आयुष्याला कातरू लागलेले आहे. उंदीर कधी कधी तुम्ही ऐकलात ना ते कथा. एक वाघ मागे लागले, पळत 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 ते पुढी पुढी. अचानक एक विहीर सापडले त्याला. त्या विहिरीत काय एक मोठं लोंबत होत ते वडाचा झाडाचं. त्यानंतर बरं का त्याला पकडलं, असं लोंबायला सुरुवात झाले. खाली बघतो मोठं सर्फ आहे त्या विहिरीमध्ये. विहिरीत पाणी नाही. 2-3 सर्प मोठं फडा काढून त्या खाली आहेत. आणि वर बघतो वाघ आहे. आणि तिथं वर बघतो मोळाच्या मध लागलेले आहेत. आणि तिथं जे मुळीला जे पकडले, ते पकडलेले मुळीला एक कोणता तरी प्राणी त्या ठिकाणी कातरू लागलेले. मुळी कातरणारे प्राणी तिथं. इथं बाजूला उडी मारून जावं म्हटलं तर वाघ, आणि कातरल्याबरोबर खाली पडल्याबरोबर सर्प. आणि त्याच्यात काय झाले, ते झोका खेळताना ते मौळाच्या मधाला धक्का मारल्यामुळं ते फुटलं. ते काय मौळाचं मध फुटलं, त्याच्या मुखामध्ये पडलं. ते आहा हा हा किती छान आहे म्हणला. मौळाच्या मध किती छान आहे म्हटले आणि चाटायला सुरुवात केला. आता ते विसरून गेला काय, ते कातरत असलेले वाघ मागे लागलेले, खाली सरप असलेले, सगळं विसरले. तसा संसार असार संसार, शिवनाम असार तया माझी. आम्हाला गोड लागते. मृत्यू असोनी सिरी, सुख मानते संसारी. काय म्हणावे तुम्हाला, ऐसा कैसे मूड झाला. गोड झाले संसार. सुदेवनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे.
माय माझे नरतनु हेची मुक्तीचे माहेर. किती वारंवार सांगू आता. बघा, तरी सुद्धा आपण रडतो. कशासाठी? कशासाठी रडतो? देवासाठी कोणी रडत नाही. देवासमोर रडतो. कशासाठी? संसारासाठी रडतो. देवासाठी रडलो का तिथं? देवासमोर जाऊन हात जोडून रडतो. माझा नवरा बरोबर नाही, माझा बायको बरोबर नाही, माझा लेकरं बरोबर नाही, वाईट छंद लागलेले आहे, वाईट मार्गाला गेलेले आहे. हा, सगळं रडगाणं घेऊन रडत बसतो. त्याने म्हणते डोळा झाकून बसलेले वरबापू याच्या जवळ बोलायचं नाही म्हणून गप्प बसू नाही देव. निनगाज सत्तवरू वब्बरू काणे. मातीसाठी मेलेले भरपूर, स्त्रियांसाठी मेलेले भरपूर, खाण्यासाठी मेलेले भरपूर, पिण्यासाठी मेलेले भरपूर, मातीसाठी मेलेले भरपूर. बघा, निनगावी सत्तवरू. देवा, तुझ्यासाठी मरणारेचा संख्या फार कमी आहे. देव, तूच मला पाहिजे, मला दुसरा काही लागणार नाही. हे कुठं आढळणार आहे? म्हणून दिवा आयुष्यरूपी तेल या शरीराला घालून पाठवून दिले. हे तेल संपायचा अगोदर सुधरून घ्या. संपल्यावर सुधरत बसलं तर जमणार नाही. हा, अशा प्रकारचे जो आपल्याला मार्गदर्शन अनेक संतांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. भाग्यशाली आहात. गुणगान, शंभूचा गुणगान ऐकण्यासाठी आपल्या जीवनामध्ये एक सद्वेळ या ठिकाणी प्राप्त होत आहे. या सत्संगाचा किंमत करता येत नाही. हे अनमोल आहे. करोडो करोडो जप, करोडो करोडो तप, करोडो करोडो दान धर्म केलेले पुण्य एक ठिकाणी असेल तर हे सत्संग ऐकलेले पुण्य हे एक वेगळं आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्राचा तुम्ही ऐकला असेल. विश्वामित्र वशिष्ठ ऋषीचा एवढा त्याने उपचार केला होता. वशिष्ठ ऋषी त्यावेळे वशिष्ठ ऋषीचा आश्रमात विश्वामित्र आल्यानंतरी त्यांनी सुद्धा त्यांचे उपचार केले. उपचार केल्यानंतर कुठला तरी एक कार्यक्रम असेल तर आपण काय करतो, आयर करतो ना. लग्नाच्या वेळेला कोणी बोलविलं, कोणी काही गिफ्ट देतात, कोणी पैसा देतात, कोणी पाकिट देतात देऊन, किंवा बाजूला लिहणारा माणूस असतो त्याला लिहून टाकायला लावतात. तर त्याने काय गिफ्ट दिला होता, 1000 गाय, 1000 गायला सोन्याचा ते शिंगाला सोनं जडून त्याला दान दिले होते. कोणाला? वशिष्ठाला. आणि यांच्याकडे आल्यानंतर यांनी सुद्धा त्याला गिफ्ट दिले.
एक सेकंड किंवा एक मिनिट मी प्रवचन ऐकलेले पुण्य विश्वामित्रा तुला मी दान देतो म्हटले. त्यांनी किती दान दिले होते? 1000 गायीचा शिंगाला संपूर्ण सुवर्ण जडित सुवर्णयुक्त गायी दान दिले होते. यांनी काय दान दिले? यांनी काय दान दिले? 1 मिनिट गुरु महाराजांनी सांगितलेले प्रवचनाच्या एक अर्धा तासाचा नाही, त्याच्यातला 1 मिनिट तुला मी दान देतो. त्याला वाटलं माझा अपमान केला ह्याने, मला अपमान केला. त्यावेळे निर्णय करणार कोण? माझा श्रेष्ठ पुण्य आहे. यांनी म्हणू लागला माझा श्रेष्ठ पुण्य आहे. त्यावेळे विचारू नये म्हटले. ऑर्डर दिले. आपल्याला साक्षी कोण आहे? ज्यावेळे त्याने सूर्याला जाऊन भेटले, आम्हाला साक्षी सांगण्यासाठी थोडासा वेळ आपल्या जवळ या आणि आम्हाला दोघाला मार्गदर्शन करा, कोणाचा श्रेष्ठ आहे. त्यावेळे सूर्य म्हणाला, मी इथून थोडा बी हल्लो, हे सृष्टी अल्लोल कल्लोल होऊन जातं, खालीवरी होऊन जाते, मला जागा सोडता येत नाही. परंतु माझा जागा कोण सांभाळते त्यावेळे मी इथं येऊन साक्षी देतो. त्यावेळे तिने म्हटलं, आता बघूत, आता पृथ्वीला येऊन भेटले तुम्ही तर थोडं सांगा, माझा वज्ज कोण उचलून घेतो त्याला मी साक्षी देतो. आदिशेषाला जाऊन भेटल्यानंतर आदिशेष म्हणाला, तर हे वज्ज उचलून घेतलं तर मी त्याचा पुण्य मोठा समजतो. अशा 2-3 गोष्टी येऊन सांगितलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं, मग वशिष्ठ ऋषी गळ्यातला माळ दिले आणि हातातला दंडूक दिले. विश्वामित्राला सांगितले, हे जे माळ आहे ना, हे माळ सूर्याच्या जसं लेवल आहे त्या प्रकारचे लेवल करून तिथं सोड आणि त्या ठिकाणी थोडासा वेळ घेऊन या म्हणून सूर्याला सांग म्हटले. आणि ते मणिमाला जे गोल करून तिथं ठेवल्याबरोबर सूर्य बाजूला सरकला. ते मणिमाला जगाला उजाडा द्यायला सुरुवात केली. तदनंतर जे दंडूक दिले होते ना हातातला, हे दंडूक बाजूला सरका म्हणा, त्या आदिशेषाला हे दंडूक लावा म्हटलं. दंडूक लावले. हे माझं प्रवचनाचा ऐकलेले पुण्य असल्यामुळं हे दोनू तारू शकलं आणि तुझं पुण्यामुळे हे तारू शकत नाही म्हणून त्यावेळी त्यांनी सांगितलं. बघा, त्याचा अर्थ सत्संगाला तेवढा महत्व आहे. आणि दररोज 1 मिनिट ऐकू लागला का तुम्ही? अर्धा तास, 1 तास या ठिकाणी ऐकत आहात. असं ऐकू लागला तर एकदम शांत बसून ते बी. काही लोक झोपून सुद्धा ऐकतात. एवढा समाधानकारक. लक्षात आलं का? झोपणाऱ्याचं संख्या कमी आहे तरी सुद्धा इथं आल्यावर आनंद वाटते म्हणून थोडं झोप येते. लक्षात आलं का? तरी एवढं एक रूप होऊन ऐकण्याचा जो वेळ या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे, तर दर दिवस या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था काही भक्त या ठिकाणी करू लागले. काल मला त्यांचं नाव सांगितलं नाही तरी सुद्धा उद्या आतापर्यंत जे काही आपल्या
सेवा केलेली आहे. गुरुमाऊलीकडून त्यांना या ठिकाणी सत्कार करण्यात येईल एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचं हितचिंतन करून आपल्या जीवनामध्ये सुखशांती लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबदे नमः पार्वती हर हर हर. स्थानि धर्माणि प्रथमान्यासन्यः एहिनाकं महिमान्यः सज्जन्त यत्र पूर्वे साध्या सन्त देवा इति वेदोक्तमान्दार पुष्पाञ्जलि संरम्यामि साम्बजे नमस्पार्वती शिवार हर हर महादेव। सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज के जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की भारत माता की वंदे वंदे।